नमस्कार मित्रांनो, रॉयल शेतकरी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, आज आहे 21 एप्रिल 2024. आज देखील दुपारनंतर मध्यम व जोरदार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळते. तर काही ठिकाणी मित्रांनो मुसळधार व गारपिटीची सुद्धा शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला एक विनंती आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, जराही वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, सर्वात पाहिले तर विदर्भामध्ये आज नागपूर, अकोला, अमरावती, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आपल्याला आज दुपारनंतर हवामान ढगाळ पाहायला मिळते. तर काही ठिकाणी मित्रांनो हलक्या व मध्यम पावसाची शक्यता आहे. परंतु मित्रांनो, विदर्भामध्ये पावसाचा जोर होताना पाहायला मिळत आहे. तसेच मराठवाड्याचा जर विचार केला तर मराठवाड्यामध्ये देखील औरंगाबाद, जालना, पैठण, छत्रपती संभाजीनगर, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर या जिल्ह्यामध्ये हवामान दुपारनंतर ढगाळ असणार आहे. तर काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. आपण बघू शकता, लातूर, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये दुपारनंतर मध्यम ते जोरदार व विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील सांगली, सातारा, पुणे, नाशिक, मालेगाव, जेजुरी या जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर हवामान ढगाळ असणार आहे व विजेचा कडकडाटासह मुसळधार पाऊस आपल्याला कराड, विटा, कोल्हापूर, कडोली, तासगाव, सातारा, वाई, लोणंद, सासवड, शिरूर येथे पाहायला मिळणार आहे. तसेच उत्तर महाराष्ट्राचा जर विचार केला तर नाशिक, मालेगाव, मनमाड, चाळीसगाव, धुळे, श्रीरामपूर, जुन्नर, संगमनेर येथे दुपारनंतर हवामान ढगाळ पाहायला मिळणार आहे. तसेच हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे व मनमाड, चाळीसगाव, वैजापूर या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. पूर्ण राज्याचा जर एकत्रित विचार केला तर पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, लातूर, बीड, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, मालेगाव या जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम व जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता शकतो. तर उर्वरित राज्याचा जर विचार केला तर उर्वरित राज्यामध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला आत्ताच एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.